मित्रांनो, लग्नाची बेडी या मालिकेच्या महा एपिसोडच्या दुसऱ्या भागामध्ये सदा आता राघवकडे पाहतच राहतो आणि मग राघव सदाला कोंडीत पकडत विचारतो, काय रे, तुला हवाय ना गजा? मग आता सदा म्हणतो, हो हवाय ना. तेव्हा जा, अगोदर तो बॉम्ब डिसेस कर आणि मग दरवाजा उघड, असं आता सदाला तो इन्स्ट्रक्शन देत असतो. त्यावेळी आता सदा त्याच्या माणसांना सांगतो की जा आणि तो बॉम्ब अगोदर निकामा करा. तो बॉम्ब अगोदर निकामी केला जातो आणि मग त्यानंतर राघव हा त्याच्या सहकाऱ्यांना कॉल करून सांगतो की सदाला आता आतमध्ये घेऊन या, दरवाजा उघडला जाईल. तेव्हा ठीक आहे असं त्याचे सहकारी म्हणतात आणि लगेच आतमध्ये येतात. त्यानंतर घरातील सर्वजणी एकमेकींचे आता हात पकडतात. त्याचवेळी आता गजाला आतमध्ये आणल्यानंतर तो मधूला आता लगेच दुसरीकडे ढकलतो. त्यावेळी आता हा लगेच गजाजवळ जातो आणि त्याला विचारतो, काय रे तू कसा आहेस? हे बघ, त्यासाठी तर मी एवढा मोठा गेम केलाय. मी तुला म्हणालो होतो ना, मी अजिबात तुला जेलमध्ये असा सडू देणार नाही. बघ मी तुझ्यासाठी काय काय केलंय. चल आता लवकर जाऊयात, असं म्हणून आता सदा हा गजाचा हात पकडून निघालेला असतो. गजा आता लगेच त्याचा हात पकडतो. तेव्हा सदा आता पूर्णपणे शॉकमध्ये असतो. तेव्हा अरे गजा चल ना, असं म्हणून आता सदाची पावलं आपोआप थबकलेली असतात. सदा आता सारखाच म्हणत असतो की अरे चल ना गजा, इथे बॉम्ब लावले आहेत. तेव्हा राघव विचारतो, काय रे एवढी घाई का आहे तुला जायची? नंतर आता राघव हा हसतच सदाकडे पाहत असतो. त्यावेळी सदाला आश्चर्य वाटतं की नक्की झालंय काय. मग आता आपल्या चेहऱ्यावरील तो काळा मास्क काढत पोलीस आता त्याची खरी ओळख दाखवतो आणि तो गजा नसतो. त्यामुळे आता सदाला प्रचंड धक्का बसतो. तेव्हा आता सिंधू राघवकडे पाहते. तेव्हा राघव हा सिंधूकडे पाहून इशारा करतो. मग आता सिंधूला सर्व राघवचा हा प्लॅन समजलेला असतो की कशा प्रकारे राघवने आपल्या सहकार्यालाच पोलीस बनवलं आणि गजा म्हणून इथे घेऊन आला. ते पोलीस लगेच सदावर गन रोखतात आणि मग नंतर सर्व सहकाऱ्यांना देखील ताब्यात घेतात. तेव्हा राघव म्हणतो की सदा, मी तुला म्हणालो होतो ना, अरे तुझा खेळ कायमचा संपलाय. मग आता सदा म्हणतो की पुन्हा एकदा तू विश्वासघात केलास माझा मित्रा. त्यावेळी ऑफिसर्स तुम्ही प्लीज या सगळ्यांना घेऊन जा, असं राघव म्हणतो. त्यानंतर बॉम्ब स्क्वॉडवाले तेथे येतात आणि म्हणतात की सर, घराच्या परिसरातील सर्व बॉम्ब हे डिफ्यूज केले आहेत. तेव्हा गुड वर्क, असं आता राघव म्हणतो आणि तुम्ही या असं सांगून लगेच त्यांना जायला सांगतो. तेव्हा घरातील सर्वजण खूप कौतुकाने आता राघवकडे पाहत असतात. सिंधू आता पटकन पुढे जाते आणि राघवकडे पाहतच राहते. तेव्हा ती म्हणते, फायनली आपल्या घरावरचं संकट टळलं राघव. तेव्हा घरातील सगळ्याजणी अगदी मोकळा श्वास घेतात. तेव्हा विनायका, अशीच तुझी कृपादृष्टी आमच्यावर राहू देत, असं आता रुक्मिणी म्हणते. इकडे राघव आणि सिंधू एकमेकांकडे पाहतच राहतात. तेव्हा तू ठीक आहेस ना, असं राघव तिला विचारतो आणि पटकन आपल्या मिठीत तिला घेतो. तेव्हा राणी आता लगेच राघव आणि सिंधूकडे पाहतच राहते. त्यानंतर आता घरातील सर्वजण हॉलमध्ये बसलेले असतात. तेव्हा आता राघवला सिंधू म्हणते, तुम्ही खरंच ठीक आहात ना? राघव म्हणतो, हो ठीक आहे. मग नंतर आता राणीला कशा प्रकारे राघव सिंधूने मदत केली. त्या राजश्री सांगत असते की राणी कितीही वाईट वागली तरी राघवने आणि सिंधूने कधीही तिचा तिरस्कार केला नाही किंवा राग मनात धरला नाही, पण तिला नेहमीच चांगली वागणूक दिली. तेव्हा राजश्री आता कौतुकाने म्हणते, विनायका, सिंधू सारखी सून अगदी सगळ्यांना मिळो. आणि बरं झालं त्या सदाला ना पुन्हा एकदा अटक झाली. त्यानंतर राघव म्हणतो, पण आता परत तो आपल्याला कधीही त्रास देणार नाही. आणि खरं सांगायचं तर तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून कौतुक, कारण काका, ऋषभ आणि त्याचबरोबर बाबा हे तिघेही पेढीच्या कामासाठी बाहेर गेले होते आणि मी मात्र तिथे ड्युटीवर होतो. तरीही तुम्ही त्या आतंकवाद्यांना सर्व बायकांनी मिळून अगदी चांगला धडा शिकवला. आय एम रिअली प्राऊड ऑफ यू, असं आता राघव सर्वांचं कौतुक करत म्हणतो. तेव्हा आता सावी आणि विनू बाबा बाबा असं करत धावतच तेथे येतात. तेव्हा राघव आता लाडाने प्रेमाने आपल्या लेकरांना जवळ घेतो. तेव्हा तुम्ही ओके आहात ना, असं राघव विचारतो. तेव्हा मुलं म्हणतात, हो आम्ही ओके आहोत. त्यावेळी सावी म्हणते, मी आणि विनू सुद्धा खूप स्ट्रॉंग आहोत, आम्ही सुद्धा कुणालाच घाबरलेलो नाही. तेव्हा राघव म्हणतो, मला माहित आहे की तुम्ही कधीही कुणाला घाबरणार नाही. आय एम सो प्राऊड ऑफ यू. त्यानंतर राघव म्हणतो की सिंधू, थँक्यू सो मच, असं म्हणून तिचा हात हातात घेतो आणि म्हणतो, आज फक्त तुझ्यामुळे आपल्या घरातील सर्वजण आणि आपली मुलं सुद्धा सेफ आहेत आणि फक्त तुझ्यामुळे सदा आणि बाकीचे आतंकवादी सुद्धा पकडले गेले आहेत. त्यावेळी सिंधू आता लाडानेच विचारते, काय हो आपल्या माणसांना थँक्यू म्हणताय का?
तेव्हा राघव म्हणतो नाही तसं नाही, पण मी कौतुक करतोय. तेव्हा सिंधू आता खूप गोड हसते. त्यावेळी सिंधू विचारते, राघव माझ्यासाठी दुसरं कुणीही असतं ना तरीही त्याने हेच केलं असतं. आणि मी तुम्हाला सांगितलं होतं ना, मी आपल्या घरावर कुठलंही संकट येऊ देणारच नाही. आता आपण सर्वांनी मिळून या संकटांना सामोरी राघव हा सिंधूकडे पाहतच राहतो आणि तिला घट्ट मिठी मारतो. तेव्हा सिंधू आता खूपच लाजते. तेवढ्यातच आता तेथे सिंधूला कसला तरी आवाज येतो आणि तो आवाज असतो बॉम्बचा. बॉम्बवर टायमर सुद्धा सेट केलेला असतो. तेव्हा ती राघवला विचारते, तुम्हाला कसला आवाज येतोय का? तेव्हा राघव म्हणतो, हो येतोय ना. तेव्हा सिंधू आता विचारते, राघव हा बॉम्बचा आवाज आहे का? राघव म्हणतो, हो यू आर राईट, हा बॉम्बच्या टायमरचा आवाज आहे. त्यानंतर आता सिंधू म्हणते की आई प्लीज तुम्ही ना आता मुलांना घेऊन आतमध्ये जा. त्यावेळी आता आपल्या सर्वांना बघायला हवं बॉम्ब नक्की कुठे सेट केलाय असं आता घरातील सर्वजण म्हणू लागतात. तोपर्यंत राजश्री लेकरांना घेऊन आतमध्ये जाते. त्यानंतर सिंधू आता एका खुर्चीखाली पाहते तर तेथेच आता तो बॉम्ब सेट केलेला असतो आणि बरोबर तो आता सिंधूला दिसतो. तेव्हा सिंधू आता तो बॉम्ब काढण्याचा लगेच प्रयत्न करते. तेव्हा आता सिंधू जोरातच राघवला आवाज देते की राघव हे पहा इथे बॉम्ब आहे. मग आता सर्वजणी सिंधूला म्हणतात, तो बॉम्ब तिकडे दुसरीकडे टाकून दे अगोदर सिंधू. अगं तू असा हातात का घेतलाय? राघव देखील आता सिंधूकडे धाव घेतो. त्यावेळी आता राघवला ती म्हणते की मी हा बॉम्ब घेऊन बाहेर जातीये राघव, तुम्ही सर्वजण अगोदर लांब व्हा बरं. त्यावेळी राघव म्हणतो की सिंधू अगोदर तो बॉम्ब इकडे दे. तरीही सिंधू ऐकायला तयार नसते. तेव्हा ती आता म्हणते की प्लीज तुम्ही जवळ येऊ नका. राघव म्हणतो, अगं तू माझं ऐक, जवळ येऊ नकोस तू. त्यावेळी तो म्हणतो, माझ्याकडे दे, मी बॉम्ब स्क्वॉडला फोन करतो. त्यावेळी आता सिंधू म्हणते, माझ्याकडे वेळ नाहीये एवढा, फक्त 3 मिनिट शिल्लक राहिले आहेत, प्लीज राघव प्लीज. त्यामुळे तुम्ही सगळे लांब व्हा असं म्हणून सिंधू तो बॉम्ब बाहेर घेऊन चाललेली असते. तेव्हा मधू आता समोर असते तर ती सिंधूकडे पाहतच राहते. घरातील सर्वजण आता मधूकडे पाहतच राहतात कारण मधूची आता रिॲक्शन जरा वेगळीच असते. तेव्हा सिंधू म्हणते, मधू प्लीज बाजूला हो, मला बाहेर जाऊ दे. त्यावेळी मधू आता म्हणते, आज नाही हा सिंधू. अगं आजपर्यंत प्रत्येक वेळी सर्वांसमोर तू हिरो बनलीस सिंधू. प्रत्येक गोष्टीचं क्रेडिट अगदी तुलाच दिलं गेलं. अगं मी सुद्धा या घरासाठी खूप सॅक्रिफायसेस केले आहेत, पण ते कधी कुणाला दिसलेच नाही ग सिंधू. ते कुणामुळे तर फक्त तुझ्यामुळे नाही दिसले. आणि आज माझ्या या अवस्थेला ना फक्त तू आणि तू जबाबदार आहेस. आणि सगळ्यांना असंच वाटतं की मी त्यांच्यासाठी कधी काही केलंच नाही अगं. आणि ही सिंधूच फक्त या घराची भाग्यवान सून आहे. पण तुम्ही मात्र एक गोष्ट विसरलात की मी सुद्धा मधू आहे आणि मी तर कधीच हार मानत नाही असं म्हणून ती आता सिंधूकडे पाहतच राहते. त्यानंतर आता मधू म्हणते, यावेळी मी तुला अजिबात जिंकू देणार नाहीये सिंधू. त्यावेळी आता सिंधू म्हणते, अगं मधू हे सगळं बोलत बसायची ही आता वेळ नाहीये सध्या, आणि काय करणार आहेस ग तू आता या क्षणी? त्यावेळी आता राणी ही लगेच सिंधूच्या हातातून तो बॉम्ब घेते आणि लगेच बाहेर जाते. तेव्हा आता बाहेरून तिने दार बंद करून घेतलेलं असतं. तेव्हा घरातील ना अगदी प्रचंड धक्का बसतो. तेव्हा सर्वजण दार उघडण्याचा प्रयत्न करतात की मधू वेडेपणा करते, तिला सावरायला हवं, तिला थांबवायला हवं. त्यानंतर आता मधू इकडे बॉम्ब घेऊन आता जंगलाच्या दिशेने पळत सुटलेली असते, जेणेकरून कुणालाच हानी पोहोचू नये किंवा कुणाचा जीव जाऊ नये ना यासाठी. तर घरातील सर्वजण तिच्या पाठीमागे धाव घेत असतात. त्यानंतर राघव म्हणतो, अगं मधू प्लीज थांब. पण मधू म्हणते, राघव तू थांब प्लीज. अरे माझ्या हातात बॉम्ब आहे, त्याचा कधीही ब्लास्ट होऊ शकतो, त्यामुळे प्लीज तू थांब अरे राघव, असं कुणीही येऊ नका पुढे. तेव्हा सिंधू म्हणते, अगं मधू तो बॉम्ब टाकून दे ना हातातला, तू कशाला उगीच धरून बसलीयेस? त्यानंतर आता मधू म्हणते की नाही, तुम्ही कुणीच पुढे येऊ नका, तुमचा जीव सर्वात महत्त्वाचा आहे, माझं एवढं काही नाही. त्यावेळी आता राघव म्हणतो, वेडेपणा करू नको अगं मधू तू. त्यावेळी आता सिंधू जोराजोरात ओरडते, अहो राघव प्लीज तुम्ही सांगा ना मधूला असा वेडेपणा करू नको म्हणून, असा बॉम्ब हातात घेऊ नको म्हणून. घरातील सर्वजण आता आपापल्या परीने मधूला समजवण्याचा प्रयत्न करतात. तेव्हा रुक्मिणी, राजश्री आणि ऋतुजा हे सगळेजण मधूला समजवत असतात, परंतु मधू म्हणते की नाही राघव, आजपर्यंत खरंच मी खूप चुका केल्या आहेत आणि आज त्या चुका सुधारण्याची मला संधी दे तू प्लीज. आता प्लीज मला अडवू नका असं म्हणून मधू त्यांना रिक्वेस्ट करते. तेव्हा राजश्री आणि त्याचबरोबर रुक्मिणी म्हणते, राणी मूर्खपणा करू नकोस अगं, असं करू नकोस, स्वतःच्या जीवाशी असा खेळ करू नकोस प्लीज.
त्यावेळी रुक्मिणी पण ओरडते, अगं तो टाक तिकडे बॉम्ब आणि तू इकडे ये अगं. तेव्हा ऋतुजा देखील म्हणते, अगं मधू वेडी बिडी झालीस का ग तू? अगं काय करतेस, तुला समजतं का? फेकून देतो बॉम्ब अगोदर. त्यावेळी रेश्मा सुद्धा ओरडते, वहिनी प्लीज प्लीज असं काही करू नका तुम्ही. तेव्हा राघव म्हणतो, हे बघ मी तुला अजून पुन्हा एकदा सांगतोय, वेळ गेलेली नाहीये, तो बॉम्ब तिकडे टाक आणि तू इकडे ये आमच्याकडे. अगं मी बॉम्ब स्क्वॉडला फोन केलाय ऑलरेडी, प्लीज. त्यावेळी आता मधु रडते आणि म्हणते, नाही राघव आता नाही, मी नाही ऐकणार कुणाचं. त्यावेळी आता रडतच ती म्हणत असते, राघव मला एक गोष्ट समजलीये की ओरबाडून कुणाचंही प्रेम मिळत नाही आणि प्रेम म्हणजे असतो तो त्याग, आणि ते मला आता शेवटच्या क्षणी कळतंय. आणि राघव त्याग ते प्रायश्चित्त मला फक्त आणि फक्त तुझ्यासाठी करायचंय. त्यावेळी राघव म्हणतो, मधू प्लीज थांब अगं, हे करण्याची खरंच काही गरज नाहीये. तेव्हा आता सिंधू म्हणते, मधू प्लीज जे काही असेल ना ते घरी जाऊन आपण सविस्तरपणे बोलूयात, त्यामुळे तू प्लीज तो बॉम्ब टाकून दे ना ग. पुढे आता मधू म्हणते, या जन्मी राघव मी तुझी होऊ शकले नाही, पण पुढच्या जन्मी राघव मी तुला पुन्हा भेटेन, राघव तू माझा होईपर्यंत मी नेहमीच तुझी वाट पाहीन राघव. तेव्हा सिंधू आता रडत असते आणि म्हणते, राघव अहो हिला समजावा काहीतरी. तेव्हा गुड बाय राघव असं म्हणून मधू आता राघवकडे पाहतच राहते आणि त्याला शेवटचं आय लव्ह यू सुद्धा म्हणते. त्यानंतर आता मधुला राघवची आणि तिची ती पहिली भेट, कशा प्रकारे आम्ही दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडलो, आमच्यामध्ये अजून कोणकोणत्या गोष्टी घडल्या, ते सगळं काही आता मधुला आठवू लागतं. त्यामुळे मधु आता राघवकडे पाहतच राहते, त्या आठवणीतच रमते की आम्ही दोघांनीही एकमेकांवर खरंच खूप जीवापाड प्रेम केलं. राघव या जन्मात नाही तर पुढच्या जन्मात नक्कीच माझा होणार असं आता तिला वाटतं. आता घरातील सर्वांचा जीव वाचवून खूप मोठा आता त्याग करते आणि स्वतःच्या जीवाची बाजी लावत तेथे बॉम्ब हातात पकडते. इकडे सिंधूचा जीव मधुसाठी तळमळत असतो. ती म्हणते, राघव प्लीज अहो तिला सांगा ना तू बॉम्ब टाकून ये इकडे पुढे. पण आता राघव म्हणतो, सिंधू तू पुढे जाऊ नकोस प्लीज, अगं सिंधू नको जाऊस तू पुढे. राघव सुद्धा सिंधूला म्हणत असतो, सिंधू तू अजिबात पुढे जाऊ नकोस, पण सिंधू सुद्धा ऐकत नसते. तो आता तिच्यावर जोरातच ओरडतो की तो बॉम्ब टाक आणि इकडे ये. पण मधुने आता डोळे बंद केलेले असतात आणि शेवटच्या क्षणी सुद्धा तिने राघववर खरं म्हणजे खरंच प्रेम केलेलं असतं आणि राघवच्याच आठवणीत ती रमून गेलेली असते. त्यानंतर ती आता डोळे उघडते आणि आपल्या राघवकडे पाहतच राहते. तर बॉम्बचा आता टायमर सुद्धा संपत आलेला असतो. तसतशी रत्ना पारखींच्या घरातील सर्वांच्या जीवाची धाकधूक आता वाढत असते. राणी आता अजिबात हा बॉम्ब खाली टाकणार नाही हे सर्वांना माहीत असतं. त्यानंतर बॉम्बचा ब्लास्ट होतो, त्यामध्ये मधु आता मृत्यू पावते. ती आता मधू असं राघव जोरातच तिला आवाज देतो. त्यावेळी आता मधू असं सिंधू सुद्धा जोरातच म्हणते, ओरडते. त्यावेळी आता घरातील सर्वांना मोठा धक्का बसतो. सर्वांच्या पायाखालची जमीन सरकते की मधूने खरंच राघववर मनापासून प्रेम केलं होतं, तिला ते प्रेम कधीच मिळालं नाही आणि जाता जाता तिने घरातील सर्वांचा जीव वाचवला आणि स्वतःच्या जीवाचा त्याग केला, ते फक्त राघवच्या प्रेमासाठी. आता सर्वांनाच त्याबद्दल खूप वाईट वाटत असतं. सर्वजण खूप रडत असतात आणि सर्वांना मधूची खूप म्हणजे खूप आठवण येत असते. आता मधूने स्वतःच्या जीवावर उदार होऊन एवढं घरातील सर्वांना वाचवलेलं असतं. त्यामुळे राघव आता लास्टकडे पाहतच राहतो. तर मधू आता तेथे दिसेनाशी होते. सिंधू आता खूप रडत असते. तर राजश्री आणि रुक्मिणी या दोघीही खूप रडत असतात. कुणाला काहीही सुचत नसतं की हे मधूने काय केलं आपल्या सर्वांसाठी, आपल्या सर्वांच्या जीवासाठी तिने एवढा मोठा निर्णय घेतला आणि स्वतःच त्या ब्लास्ट मध्ये गेली फक्त आपल्याला वाचवण्यासाठी, राघवच्या मनात चांगलं स्थान निर्माण करण्यासाठी. त्यानंतरचा एपिसोड 13 दिवसानंतर दाखवण्यात येतो. त्यावेळी आता 13 दिवसानंतर म्हणजे मधूचा 13वा असतो आणि त्याच वेळी आता तिचा फोटो सुद्धा मोठा घरात आता लावलेला असतो, त्याला हार घातलेला असतो. घरातील सर्वजण आता हात जोडतात. सिंधू आता मधूच्या त्या फोटोकडे पाहतच राहते, कारण तिने आपल्या प्रेमासाठी खूप मोठा त्याग केलेला असतो. जाता
जाता ती राघवला सुद्धा आय लव्ह यू म्हणालेली असते. आता राघव हा सुद्धा खूपच नाराज असतो, कारण मैत्रिणीमुळे आपल्या घराचं खूप मोठं संकट टळलं हे आता तो तिच्याकडे पाहून मनातच विचार करत असतो. त्यानंतर हे खूप भयानक आहे खरंच असं सर्वजण आता म्हणत असतात. त्यावेळी आता रत्नाकर म्हणतो, हो ना, बघ ना तू किती भयानक आहे ऋतुराज हे. तेव्हा ऋतुराज म्हणतो, आपल्या तिघांनाही पेढीच्या कामासाठी एकत्रच बाहेर जावं लागलं. इथे हे सगळं असं घडून बसलं, कारण आता मधुने असं करायला नको होतं. ऋषभ आता म्हणतो, न घाबरता तुम्ही सर्वांनी आतंकवाद्यांचा सामना केला, खरंच तुमचं खूप कौतुक आहे, अभिमान वाटतो आम्हाला तुमचा. तेव्हा ऋतुजा म्हणते, तुला खरं सांगू का ऋषभ, अरे सिंधूनेच आम्हाला ही हिंमत दिली. त्यावेळी आता रेश्मा म्हणते, हो खरं आहे, कारण आम्ही सर्वजण खरंच खूप घाबरलो होतो. तेव्हा आता राजश्री म्हणते, मला तर आता ना राणीच्या वागण्याचं आश्चर्य वाटतंय. त्यानंतर आता रत्नाकर म्हणतो, हो ना, राणी ना कायम सिंधूबद्दल अशी आढी मनात घेऊन जगली. त्यावेळी राजश्री म्हणते, हो ते खरं आहे, परंतु शेवटच्या क्षणी तिला तिच्या वागण्याचा खरंच खूप पश्चाताप झाला. तेव्हा रुक्मिणी म्हणते, आयुष्यभर तिने सगळ्यांना त्रासच दिला, परंतु आयुष्याच्या शेवटी तरी तिला उपरती झाली आणि उशिरा का होईना शहाणपण आलं. तेव्हा आता राघव म्हणतो, मला तर मधूच्या आईबद्दलच फार वाईट वाटतंय, कारण मधू ही लॉकअपमध्ये असताना त्या आईने मधूला समजवण्याचा खूप प्रयत्न केला, परंतु मधूने काही कधी ऐकलं नाही. त्यावेळी आता घरातील सर्वजण राघवकडे पाहतच राहतात. त्यानंतर ऋतुजा विचारते, पण कोण सांभाळणार आता त्यांना. त्यावेळी आता सिंधू म्हणते, मी सांभाळणार आता त्यांना. तेव्हा घरातील सर्वजण आता सिंधूकडे पाहतच राहतात. तेव्हा रेश्मा म्हणते, अगं का आणि कशासाठी तू सांभाळणार सिंधू त्यांना. त्यावेळी आता सिंधू म्हणते, अगं रेश्मा, आज मधूमुळे आपण सर्वजण एकत्र आहोत आणि आपण सगळे सुखरूप आहोत, आणि तिचे बाबा सुद्धा आता तिच्या आई बरोबर राहत नाही, त्या बिचाऱ्या एकट्या पडल्या आहेत, आणि म्हणूनच मी आता मधूच्या आईची अगदी काळजी घेण्याचं ठरवलंय. तेव्हा राघव सिंधूकडे खूप कौतुकाने पाहतो आणि म्हणतो की तू अगदी योग्य निर्णय घेतला आहेस सिंधू, मला तुझा निर्णय खूप आवडला, कारण मधू एकटीच होती आणि तिच्या आईला सांभाळायला कुणी नव्हतं, तर तिचे बाबा सुद्धा तिच्या आई बरोबर राहत नाहीयेत. सिंधू, मी नेहमीच तुझ्या बरोबर आहे असं आता राघव म्हणतो. तेव्हा रुक्मिणी म्हणते, असंच एकमेकांच्या नेहमी बरोबर राहा, म्हणजे बाहेरच्या कुणाचीही आपल्याबद्दल असं वाईट चिंतायची हिंमत सुद्धा होणार नाही. तेव्हा आता ऋतुराज म्हणतो, वहिनी तू अगदी बरोबर बोललीस. मग आता राजश्री म्हणते, राघव बाळा, आज आम्हा सर्वांना तुझ्याकडून एक वचन हवंय. तेव्हा राघव विचारतो, आई, अगं कोणतं वचन हवंय, तू बोल ना. यापुढे काहीही झालं ना तरीही तू माझ्या लाडक्या सिंधूला कधीही म्हणजे कधीही अंतर देणार नाही, हे वचन मला दे, असं आता राजश्री म्हणते. तेव्हा राघव म्हणतो, ठीक आहे, मी तुला प्रॉमिस करतो, मी सिंधूला कधीही म्हणजे कधीही असं अंतर देणार नाही. तेव्हा रुक्मिणी म्हणते, अगदी राजा राणीसारखं गुण्या गोविंदाने एकत्र राहा. तेव्हा राघव आता खूप कौतुकाने आपल्या लाडक्या सिंधूकडे पाहत राहतो, कारण आता तिने प्रत्येक वेळी राघवला साथ दिलेली असते, प्रत्येक अडचणींमध्ये राघवच्या पाठीमागे अगदी खंबीरपणे उभी असते. तेव्हा राघव आता गालातच हसतो आणि म्हणतो, मी वचन देतो तुमच्या लाडक्या सुनेला. मग आता राजश्री म्हणते, काय म्हणालास. तेव्हा तो म्हणतो, सॉरी हा, मी तुमच्या लाडक्या लेकीला कधीही म्हणजे कधीही आयुष्यात अंतर देणार नाही, मी इथून पुढे कायमच तुझ्या बरोबर असेन सिंधू, आणि आजपर्यंत ज्या चुका मी केल्या आहेत ना त्या पुन्हा होणार नाहीत याची सुद्धा अगदी दक्षता घेईन, आय प्रॉमिस यू, असं म्हणून आता तो सिंधूकडे पाहतच राहतो. तेव्हा सावी आणि विनू हे दोघेही म्हणतात, मलाही बाप्पाला थँक्स म्हणायचंय. तेव्हा रत्नाकर आता विचारतो, तुम्हा दोघांना कशासाठी आता थँक्स म्हणायचंय. त्यावेळी आता सावी म्हणते की कसं आहे ना, आम्ही बाप्पाकडे विश मागितली होती, आमचे बाबा लवकरात लवकर आम्हाला भेटू देत अशी विश केली होती ना, म्हणून आम्हाला थँक्यू म्हणायचं. बाप्पाने मला माझे बाबा सुद्धा मला मिळवून दिले, त्याचबरोबर माझी आई आणि सगळे रिलेटिव्स मिळवून दिले, काका काकू आजी हे सर्वजण मला मिळाले, याचा मला खूप आनंद आहे आणि म्हणून मला बाप्पाला थँक्यू म्हणायचंय. त्यावेळी विनू म्हणतो, सेम टू सेम, कारण मी सुद्धा खरे आई बाबा मिळू दे अशी प्रार्थना केली होती आणि बाप्पाने माझी प्रार्थना शेवटी ऐकलीच, आणि म्हणूनच मला माझ्या बाप्पाला थँक्यू म्हणायचंय. तेव्हा रुक्मिणी म्हणते, आता आपली रत्नपारखी फॅमिली खऱ्या अर्थाने पूर्ण झाली. तेव्हा आता विनू म्हणतो, आई बाबा आपण एक फॅमिली सेल्फी काढूयात का. तेव्हा राघव म्हणतो, ऑफकोर्स, व्हाय नॉट. तेव्हा सिंधू आता म्हणते की आपण सेल्फी ना मधूच्या फोटो बरोबर काढूयात.
त्यावेळी आता रेश्मा म्हणते, आता आपल्या फॅमिली फोटोमध्ये मधू कशाला? तेव्हा सिंधू म्हणते, आज आपण तिच्यामुळे इथे आहोत अगं रेश्मा, त्यामुळे आपल्या फॅमिली फोटोमध्ये ती नको का? सांग बरं मला. तेव्हा राघव म्हणतो, चला आपण आता मधूच्या फोटोसमोर उभं राहूयात आणि सगळ्यांनी फॅमिली फोटो काढूयात. तेव्हा घरातील सगळेजण आता राणीच्या फोटोसमोर उभे राहतात आणि फॅमिली असं जोरात मोठ्याने म्हणून खूप छान छान असे सेल्फी काढतात. खऱ्या अर्थाने आज सिंधूचं पूर्ण कुटुंब तिच्या बरोबर असतं. आनंदानेच आपल्या परिवारात राहून राघव बरोबर ती आता सुखाने संसार करणार असते. राणी नावाचं जे सावट घरावर होतं आता गेलेलं असतं आणि अडचणींमधून आता रत्नपारखी कुटुंबाची मुक्तता झालेली असते आणि गुण्या गोविंदाने सगळेजण आता एकत्र राहणार असतात. तेव्हा राघव छान असा सेल्फी घेतो. रत्नपारखी फॅमिली ही खूप खुश असते. मित्रांनो, हा शेवटचा भाग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्स करून नक्कीच कळवा आणि लग्नाची बेडी या मालिकेला तुम्ही मिस करणार का हे सुद्धा कमेंट्समध्ये सांगा. अशाच मालिकेंचे नवनवीन एपिसोड पाहण्यासाठी मराठी नाती चॅनलला सबस्क्राईब करा.